ओला उबर चालकांचा संपात सामील न होणाऱ्यांचा गांधीगिरीतून सत्कार. वाहन चालक संघटनेकडून प्रवाशांना अडवून वाहन बदलण्यास सांगितलं. राज्य परिवहन महामंडळ आणि विविध महापालिकांच्या बसगाड्या अपुऱ्या पडत असल्यामुळे ओला उबरसारख्या खाजगी प्रवासी वाहतूक सेवांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मात्र दर कपात, वाढती इंधन किंमत व कमिशनमध्ये तफावत यामुळे ओला उबर चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काही चालकांनी अनपेक्षितरित्या संप पुकारला आहे. या संपात अद्याप सहभागी न झालेल्या चालकांवरही दबाव आणण्यासाठी चालक संघटनांनी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. ज्या ओला उबर चालकांनी संपात भाग घेतलेला नाही त्यांचं कल्याणच्या दुर्गाडीजवळ गांधीगिरीतून उपहासात्मक स्वागत करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे वाहतूक सेना ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश भोर आणि चालक संघटना पदाधिकाऱ्यांनी वाहने थांबवून चालकांच्या गळ्यात हार घालून श्रीफळ देऊन सत्कार केला. तुम्ही अजूनही प्रवासी सेवा देत आहात, आंदोलनात सहभागी व्हा अशी विनंतीही त्यांना भोर यांनी केली आहे. या दरम्यान ठाकरे गटाच्या वाहतूक सेना ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश भोर आणि चालक संघटना पदाधिकाऱ्यांनी वाहने थांबवून प्रवाशांना खाली उतरवत इतर वाहनांची व्यवस्था करण्यास सांगितलं. परिणामी प्रवाशांना मध्येच गंतव्याकडे जाणं थांबवून दुसरं वाहन शोधावं लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. दिनांक 15 जुलैला आझाद मैदान येथे या ओला उबेर कंपनीने जे सामान्य माणसाबरोबर त्याला आत्महत्या करण्यापर्यंत जी वेळ आणली आहे, याच्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद हा पाळायला सगळ्यांना सांगितला होता. सगळ्यांनी बंद चालू ठेवला होता. पण तरी सुद्धा काही लोक ज्या दिवशी बंद असतो त्या दिवशी भाव वाढतो म्हणून काही लोक बाहेर निघतायत. मला सर्वांना एवढंच सांगायचं आहे की हा बंद हा तुमच्यासाठी आहे. या गोष्टीचा तुम्ही आधी नक्की नीट विचार करून घ्या. हा कोणासाठी करतोय? आज मीरा रोड येथे, नालासोपारा येथे एका माणसाने आत्महत्या केली. मालाडमध्ये सुद्धा एका माणसाने आता आत्महत्या केली है. और मैं सभी को हिंदी में भी कहता हूं कि मैं सबको एक बात बताना चाहता हूं कि आज जो लोग मर रहे, ऐसी मरने की नौबत तुम लोग पे कल ना आए, इसलिए सब लोग जुड़ो और सब लोग साथ में आओ. वरना आज तो सिर्फ हम हार पहना रहे, कल से हम हमारे हिसाब से करेंगे. और राहिला अजून एक विषय, प्रशासनाला मला सांगायचंय की आज लोक मरायला लागली आहेत, तर कृपया याच्यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्या. आज आम्ही गांधीगिरीच्या स्टाईलने हार घालून सगळ्यांचं स्वागत करतोय, पण उद्या हे आंदोलन तीव्र होईल आणि एवढं तीव्र होईल का याची पूर्णतः जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.